आणि आता एक मोठी बातमी आहे। मराठवाड्यामध्ये 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज 7:15 भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यामध्येच हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या 5ही तालुक्यांमध्ये हे धक्के जाणवलेले आहेत। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। पंकज, अमोल, आपण जर बघितलं तर 2 महिन्यानंतर परत एकदा परभणी, नांदेड, हिंगोलीसह वाशिम जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। आज सकाळी 7:15 वाजता हा धक्का बसलेला आहे। सर्वत्रच हा धक्का जाणवला। ग्रामीण भागातून अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत। परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, या 4ही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव दिसून आला आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू जे आहे ते आखाडा बाळापूर दिसून आले, जे की मागच्या भूकंपाच्या वेळी सुद्धा आखाडा बाळापूर हेच केंद्र होतं भूकंपाचं। आणि त्यानंतर परत 2 महिन्यानंतर सलग हे धक्का जाणवल्यामुळे ग्रामीण भागामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। अनेक ठिकाणी लोक जे आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि सर्वत्र काही ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अमोल, पंकज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर मराठवाड्यामध्ये 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यानं सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 7:15 वाजता, आज सकाळी 7:15 वाजता म्हणजे काही मिनिटांच्या आधीच हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। हिंगोली असेल किंवा वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या 5ही तालुक्यांमध्ये काही ठिकाणी हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। त्यासोबतच वाशिम, नांदेड आणि परभणी या परिसरात देखील भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होई मन